मक्खी चूस हे शब्द पाठ आहे तुम्हाला. मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीत पडली मासी. आता फार महाग आहे का कढी? आत्मारामगिरी महाराज कढी, कढीत मासी पडली तर कढी फेकत नाही, मासी फेकत नाही. पहिला चष्मा पुसून काढतं, व्यवस्थित चष्मा लावतं, मग कढीतून मासी काढतं. त्या मासीला बघतं किती कढी चिकटली आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करतं. म्हणजे चोखून चोखून मासी चोथा करून फेकणे, याला म्हणतात मक्खी चूस, कंजोश. असं पंढरपूरला गेलं पहिल्यांदा आयुष्यात 85च्या वयात. पंढरपूर चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाली, त्याची अंग पुसू लागलं. पांडुरंगानं ठरवलं या कंजूसाची परीक्षा घ्यायची. वासुदेवाच्या रूपात आला पांडुरंग वाळवंटात. याच्या पुढे सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहुगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. काय काय नाही, एक नया पैसा पाहिजे. आता 85 वर्षे नया पैशाचं दान न करता जगलं, ती साध्या डोक्याचं असेल का? खरं सांगा. वासुदेवा पहिल्यांदाच पंढरीत आलो. जुने वारकरी आमच्या गावचे म्हणाले, जात तर जा पण चोऱ्या चंद्रभागेत होतात, नया पैसा नेऊ नको चंद्रभागेत. टावेल ना अंडरपॅन्टवर आलं. असं आहे का? आणि तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या. वासुदेव म्हणला येतो खोलीवर. गेला निघून वासुदेव आणि हे आलं खोलीवर. आतून कडी लावली, कपडे बदलू लागलं. मूर्खच आहे म्हणला वासुदेव. पंढरपूर केवढं, त्याच्यात धर्मशाळा किती, मजले किती, त्याच्यात खोल्या किती, खोली नंबर विचारला नाही, धर्मशाळा. मूर्ख म्हणला येतो खोलीवर. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली आणि यानं दरवाजा उघडला तर तोच होता वाळवंटातला. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, तुम्हीच म्हणला की हो खोलीवर या. अरे पण मी तुला धर्मशाळा सांगितली नाही, मजला सांगितला नाही, खोली नंबर दिला नाही, तरी नेमका खोलीवर कसा आला? वासुदेव म्हणाला, जीवाच्या खोलीपेक्षा माझी खोली जास्त असल्यानं तुझी खोली गाठली. पैसा काढ. आल्याच पैसे मोजले वासुदेवा. 250 रुपये भरतात, तेवढंच जाण्याचं तिकीट आहे. एक पैसा कमी असला तर कंडक्टर तिकीट देत नाही, तेव्हा तिकिटामध्ये अडचण आहे. नाही तर तुमच्यासाठी तर आल्यालाच मोजले पैसे. बरं मग गावला या ना, देऊ पैसा. ठीक आहे, तिकिटात अडचण आहे का? गावला येतो. वासुदेव म्हणला. वासुदेव गेला निघून. हा म्हणला हा मूर्खाचा कळस आहे. जाण्याचे 250, येण्याचे 250. मूर्खातला मूर्ख येईल का 500 रुपये खर्च करून नया पैसेदानासाठी? यानं घाई पंढरपुरातला बाजार केला. बाजार पाठ आहे तुम्हाला. घोंगड्या, बांगड्या, बैलाच्या झुली, सोलापुरी चादरी, नातवाचा खुळकुळा, गोपीचंदन, पुन्हा काय बुक्का काय असते तुम्हाला माहिती आहे, प्रसाद. गाडी पकडली. 8च तासात गावाला आलं. आता पहिल्यांदा पंढरपूरला गेलतो बरं का नामदेव. बायकोला एवढा आनंद झाला. 85च्या वयात आमचं मालक पहिल्यांदा पंढरपूरला गेलं. पाठ मांडला आबा, पाटावर याला उभा केला, पाय धुतले त्या माऊलीनं, याचं तीर्थ घेतलं आणि मग आतमध्ये ते सोडला सगळ्या बाजाऱ्यानं. ह्या झुली बैलाच्या, चादरी सोलापुरी, हे तुझ्यासाठी भांगड्या, ह्या घोंगड्या, नातवाचा खुळखुळा, गोपीचंदन. बायको म्हणली यात्रा कशी झाली? मस्त झाली. काही नवल विशेष? हा विशेष घडलं ना. काय? वासुदेव आलता एक वाळवंटात. मग नया पैसा दे म्हणला. मी देतोय त्याला पैसा. ये म्हणलं खोलीवर. खोलीवर आलता. मग त्याला सांगितलं 250 रुपये भरतात, तिकिटात अडचण आहे. मग ये म्हणलं गावला. तो म्हणाला येतो गावला. मग अरे काय मग करते, तुझ्या डोक्यात फरक झाला का? 250 जाण्याचे 250 येण्याचे 500 रुपये तिकिटाचा खर्च करून मूर्खातला मूर्ख येईल का नया पैसा दानाला? बायको घरातून म्हणली अंगणात कोण आलंय हो? आणि तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला तुम्ही आला? अरे तुम्हीच म्हणलं की पैसा देतो गावाला या. अरे पण मी जलद गाडीनं आलो. त्याच्यापेक्षा जलद धावतात आमच्या गाड्या, पैसा काढ. घरात आला. बायकोला म्हणला हाच लागला माग चंद्रभागेपासून. आता
आता एकच उपाय आहे, मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेते का दान? अपत्य म्हणाल आताच होतं, अटॅक आला म्हणा, अटॅक. खाली कोसळलं हे. बायको तशीच होती, तयाची ते कांता तयाचं सारखी, भावार्थ नेटकी आवडीची. जसं कोसळलं तिनं कवटाळू कवटाळू रडणं सुरू केलं. अख्खं गाव गोळा झालं, अख्खं गाव. लोक नाकाला कापूस लावायचे तर कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जाते. आणि बायकोनं वाड्यात गर्दी झाल्यावर जे रडायचा नाटक. कधी पंढरपूरला नाही गेले, समाधाकडे पाहून बायको. पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. बायको. जुने वारकरी म्हणले याला म्हणतात मरणले का? जन्मभर वाऱ्या गेल्या. आपल्याला असं मरण का पहिल्यांदा गेलं आयुष्यात. बाहेर वासुदेव दिसला. लोक म्हणले कुठला आपण? पंढरपूर. इकडे कुठं? मालकाकडेच. कशाला? नया पैसा देतो म्हणला मालक. तो मेला. आता होता किंवा अटॅक आला, अटॅक. वासुदेव म्हणला वाईट झालं रे बाबा, पण ज्याच्या नावावर इतक्या लांबून आलो तो मेला बिचारा. मी तरी अंत्ययात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला. हे डेड बॉडीनं ऐकलं, त्याच्या लक्षात आला आता हे पेटवल्याशिवाय जात नाही. जिताव म्हणतो पैसा जातो. मेलो तरी चालत म्हणून बाहेर काढलं. ते गरम पाण्यानं हाऊ घातलं, चटका बसला, ऊस करेना. चौघाणी उचललं वासुदेव प्रेत यात्रेत. आळंदीच्या ज्ञानोबाला स्मशानात नेलं, चितेवर ठेवलं, तरी म्हणत नाही मी जिवंत आहे म्हणे. चिता पेटली, पण ज्याला पेटायचं ते नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. त्याला वाटलं मरते आता. वासुदेवाच्या रूपातला देव म्हणला, ए आले का? पंढरपुरापासून नया पैसाडीच्या माग लागलो, एका पैसाडी मरतो का रे? माझा पैसा सुटला. तो म्हणला मग ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबाराय म्हणतात एकोत्तराची वाडी, जळती आगी घाली ती उडी. एका नया पैशासाठी प्राणाची आहुती देण्या इतकं प्रेम ज्याचं धनावर आहे. आमा नारायण तैसा ही सगळी प्रमाण आपल्याला पाठ आहे. मग त्या देवाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही, त्या देवाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणार नाही, त्या देवाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही, नाही त्या देवाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. पाठ आहे तुम्हाला. देवापुढे उभं राहून तुकोबारा म्हणतात पांडुरंगा, अरे तुझा शरणागत जर दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे पांडुरंगा असं म्हणणारे. मग इथं असं का? शरण शरण
लक्षात घ्या. इकडे पांडुरंगापुढे उभं राहतात, तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी तुका म्हणे लाज कावणा. तुझा शरणागत भक्त दुसऱ्या देवाला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला सांगतात आणि इकडे हनुमानजीला शरण जातात. हा पहिला प्रश्न मी सुरुवातीला सांगितलं. शरण शरणजी हनुमंता असं का? याचं कारण पहिलं, हनुमानजी संत आहे. संत आहे. सगळे पाठ आहे तुम्हाला. लंकेमध्ये सीतेच्या शोधार्थ हनुमानजी फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून हनुमानजी आत जायचे आणि आत मल्लयुद्ध, मदिराप्राशन, मौज भक्षण ही कृती पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. वा रतन जमत रे. देख जहाता अगणित जोधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, कारण एकच तास राहिला ना, म्हणून पहाट लवकर झाली. पहाटे एक घर असं बघितलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र धनुष्य बाणाचं भिंतीवर आणि वृंदावन तुळशीचा अंगणात. अख्ख्या लंकेत एकच घर. एवढा आनंद झाला हनुमानजीला बरं का बा. कारण पूर्ण लंकेमध्ये वृंदावनवाला एकच हबप दिसला. काय आनंद झाला असेल. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. नाही तर तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, कल्पना करा ना. कल्पना काही खर्च आहे का? बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा अमेरिकेला आहे. दरवर्षी म्हणतो यंदा तरी या बाबा, यंदा तरी. बाप म्हणला काय तुझ्या अमेरिकेत? चंद्रभागा आहे का आमचा पांडुरंग आहे अमेरिकेत, का माऊलीची समाधी आहे? नाही पण याच बाबा. हो नाही करता करता बापानं होकार दिला, पण अट घातली. बाप वारकरी होता. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, भगवी पताक छोटी खांद्यावर कायम. बाप म्हणाला येतो अमेरिकेला, पण तू जर म्हणशील बरमोडा घाल, बरमोडा, माझ्या बापांना मी माझ्या पोशाखात येईल, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलांनी बसून दिला. 8-9 तासाचा विमानाचा प्रवास आहे आणि त्याच्या भोवताल सगळे विमानामध्ये ते तांबड्या कलरचे लोक, तांबडे, मक्याच्या कणसाला केस असतात असे डोक्याचे केस. हा, हे एकटंच झेंड्यावालं. सगळे याच्याकडेच पाहायचे 9 तास, पण याचं लक्षच नाही. यानं डोळे मिटले. अमेरिका येईपर्यंत विठ्ठल विठ्ठल, दुसरं नाही बा. अमेरिकेत विमान उतरलं वैद्य बाबा. तिथल्या अध्यक्षाचा PI याचा मुलगा. एवढं वजन आहे अमेरिकेत त्या मुलाचं. पण आपला गुडघ्याच्या धोत्रावरचा बाप झेंडावाला पाहला विमानतळावर. मुलाला आनंद आवरला नाही. एवढा अधिकारी मुलगा पळत आला आणि लोटांगण घातलं बापाला. तर बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा, एवढा मोठा अधिकारी अमेरिकेत माझा मुलगा आहे, पण अजून भारताचे संस्कार विसरला नाही. पांडुरंगा, ही केवढी कृपा आहे. अरे नाहीतर थोडासा मोठा साहेब झाला तर बापाला बाप म्हणायला तयार नाही मुलं. आता पुढचं दृश्य पहा. गहिवरून गेला बाप. तसाच एक वारकरी 1 महिन्यापासून गेलता अमेरिकेला. त्याचा मुलगा सोडवायला आलता आणि हा घ्यायला आला. तो कोल्हापूरचा वारकरी, हा हिंगोलीचा. परिचय नाही, पण त्याचाही पोशाख तसाच. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या माळा, 2 गोपी चंदन, खांद्यावर भगवा झेंडा. ओळख नाही, पण अख्ख्या अमेरिकेच्या विमानतळावर त्या झेंड्यावाल्यानं या झेंड्यावाल्याला पाहिलं. ओळख नसताना जवळ आले. जेव्हा एकमेकाला बिलगून दोघांचं रडणं सुरू झालं, आनंद अश्रू का. बापरे, माझ्या विठ्ठलाची पताका 7 समुद्रापलीकडे. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत आहे. तसं हनुमानजीला झालं. रामायुध अंकित ग्रह शोभा बर्णिन जाई, नवतुलसी कारुंदतः देख हर्ष कपिराई. आनंद वाटला, पण शंकाही आली की अख्खं लंका नगर राक्षसाचं आहे. इथं वृंदावनवाला हबप असलच कसा.
मला फसवायसाठी नाटक तर नसेल रावण सरकारचा, कारण काही काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये हनुमान जी लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. राम राम तेही सुमिरण कीना. आणि विभीषणानं हनुमानजीला प्रणाम करून विभीषणाच्या मुखातले शब्द आहे, आता कळलं हनुमानजी, मी वैऱ्याचा भाऊ आहे, राक्षस कुळात माझा जन्म आहे, पण मला उत्तर मिळालं माझ्यावर श्रीरामाची पूर्ण कृपा आहे. का मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. हे उद्गार वैऱ्याच्या भावाचे आहे, विभीषणाचे. ज्या अर्थी तुमच्यासारखा संत ब्रह्म मुहूर्तावर मला घरी येऊन दर्शन देतो, त्या अर्थी माझ्यावर श्रीरामाची पूर्ण कृपा. मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. याचा अर्थच आहे हनुमानजी संत आहे, सिद्ध झालं. मग शरण का जातात, तर तुकोबारायची देवाकडे मागणी आहे. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे संता लोटांगणी. मागणी तुकोबारायची काय, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संताला लोटांगण घालताना सुद्धा मला लाज वाटू देऊ नका देवा. हे पांडुरंगाकडे मागणी मागणारे तुकाराम महाराज म्हणून हनुमानजीला शरण शरणाजी. इथपर्यंत आलो आपण. आता काही काही ठिकाणी जी नाही शरण शरण म्हणतात, दिगामोर बाबा लक्षच नाही तुमच्याकडे, लय कोपऱ्यात आहे. शरण शरण हनुमंताच म्हणतात, पण फडावर भजनात जी शब्द, जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी म्हणजे महाराज. आणि ही कुलवान घराण्याची परीक्षा आहे. जे कुलवान घराणे आहे ना, बाप हाका मारतो तेव्हा मुलालाही आदर, आणि मुलगा प्रतिउत्तर देतो तेव्हा बापाचा आदर. वडील म्हणतात बाळासाहेब, बाळासाहेब जी, पुढचं काय नंतर, पण पहिला बाळासाहेबांकडून जीच आला पाहिजे. याच्याहून घरानं ओळखायचं ते कसं आहे. नाही तर काय काय माद्या, माद्या वैतागून गेला. अरे बैरा आहे का म्हाताऱ्या, येतो ना, काय दम आहे का नाही तुला. माद्या, याच्याहून घरानं ओळखायचं. घराना होतो ऐसा. जी हा आदर आहे, आदर आहे. ते पूर्वी एक गाणं होतं भाऊ, ते